नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अतिशय प्रभावी आणि चमत्कारी उपायांविषयी. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केले तर विघ्नहर्ता श्री गणेश आपली प्रत्येक अडचण दूर करतात. तुमच्या आयुष्यात अडथळे येत आहेत का? कामात यश मिळत नाहीये, घरात तणाव आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी सांगणार आहे सोपे पण अत्यंत शक्तिशाली उपाय. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते आणि या दिवशी उपवास करून चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पाची पूजा केली जाते. संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी. जो भक्त श्रद्धेने व्रत करतो त्याचे संकट हळूहळू नाहीसे होते असं म्हणलं जातं. म्हणूनच या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. पहिला प्रभावी उपाय म्हणजे दुर्वा अर्पण उपाय. सकाळी स्नान करून गणपतीसमोर 21 दुर्वा अर्पण करा. प्रत्येक वेळी मनामध्ये आपल्याला ओम गणगणपतये नमः हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. मन शांत ठेवून इच्छा सांगायची आहे. हा उपाय आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. दुसरा उपाय म्हणजे गूळ किंवा गूळ नारळ नैवेद्य. गणपती बाप्पांना गोड पदार्थ प्रिय आहेत. मोदक नसतील तर गूळ आणि नारळ मिसळून नैवेद्य दाखवावा. नंतर तो प्रसाद कुटुंबियांसोबत वाटून घ्यावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तिसरा उपाय म्हणजे चंद्रदर्शन आणि अर्घ्य. संध्याकाळी चंद्रदर्शन करा, चंद्राला पाणी अर्पण करा आणि प्रार्थना करा, हे विघ्नहर्त्या, माझे संकट दूर करा. हा उपाय मानसिक ताण कमी करतो. चौथा उपाय 11 वेळा अथर्वशीर्ष वाचन. जर शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्षक 11 वेळा वाचा. शक्य नसल्यास 11 वेळा ओम गणगणपतये नमः हा मंत्र जप करा. उपाय पाचवा गरजूंना अन्नदान करा. संकष्टीच्या दिवशी एखाद्या गरजूंना अन्न किंवा फळ दान करा. दान केल्याने पुण्य वाढते आणि अडथळेही कमी होतात. त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा विशेष इच्छापूर्ती उपाय करायचा आहे. त्यासाठी एक लाल कागद घ्या. त्यावर आपली इच्छा लिहा आणि गणपतीसमोर ठेवून 11 मिनिटे जप करा. नंतर तो कागद सुरक्षित ठेवा. विश्वास ठेवा, योग्य वेळी फळ मिळते. भक्तांनो, उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि संयम. देवाला वेळ द्या आणि स्वतःलाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सखीसोबती परिवारात सहभागी व्हा. धन्यवाद.